हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, बॅक बोटनेक आणि फ्रंट डीपनेक असेल तर ब्लाऊजची कटिंग कशी करायची तर बघू शकता. इथं पूर्ण ब्लाऊज ओढून उंची चेक करायची आहे. उंची किती आहे 13, आपल्याला कटिंग 14नं करायचं आणि पुढचं 15नं करायचं आहे. मागील गळा बघू शकताय तुम्ही, मागील गळा किती 9.5 आहे. आपण 10 घ्यायचा, जितका आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. बघा इथं 10च्या साह्याने मी कटिंग करणार आहे. असा गळा मोजून घ्यायचा. छाती बघा, छाती अशी व्यवस्थित मोजायची. बघा ह्या टोकापासून अगदी त्या टोकापर्यंत ब्लाऊज छाती मोजताना अगदी ओढून घ्यायचं आहे. आपलं फ्रंट पॅक असणार आहे, फ्रंट नेक डीप असणार आहे, बॅक आपलं ओपन असणार आहे. मागं आपल्याला शो बटन लुक करायचं आहे. बघा छाती 34 आली, 3 इंच वजा केलं 31 आली. तर छाती आपली किती 31 आहे, तर कटिंग आपल्याला 32 साईजच्या हिशोबाने करायचं आहे. तर 32चा चौथा भाग 8 इंच येतो प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. असं पकडून आपल्याला 9.5ची घडी टाकायची आहे. तर बघा शोल्डर अशी मोजायची. 14.5 आपले शोल्डर येत आहे. तर इथं आपलं गळा आपला किती आहे 6.5-7 आहे. त्या हिशोबाने असं आपल्याला कटिंग करायचं. तर त्यासाठी मी किती शोल्डर घेणार आहे ते तुम्हाला सांगते. बघा, मी फ्रंट भाग दाखवणार आहे बॅकचा, नंतर व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे. तर बघा, आपलं छातीचा चौथा भाग 8 प्लस 1.5 इंच मार्जिन 9.5 आणि प्लस तुमची 2-2.5 इंच काय घेणार ते असं एक्स्ट्राची घडी टाकून घ्यायची. बघा इथं उंची, मागची उंची किती आहे 14 आहे, तर इथं उंची मी किती घेतलेली आहे 15, 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे. बघा इथं मी पुढच्या साईडला फक्त 6 इंच शोल्डर घेतलेली आहे आणि 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. पुढील गळा हा डीप आहे 7 इंचाचा. पुढील गळा मी कटिंगमध्ये घेणार आहे. तर बघा 7 इंचावरती असा बॉक्स तयार करून घेतला. बघा उंची अनेकदा दाखवते. इथं आपल्याला जोड द्यायचा आहे, ते नंतर सांगते. बघू शकताय तुम्ही, छातीची घडी आपली किती आहे 9.5ची आहे प्लस 9.5, 10.5, 11.5 आपल्याला ची घडी घ्यायची आहे. तर इथं न घेता मी 6 इंचच घेतलेलं आहे. शोल्डर 3 इंच घेतलेले आहे. 7 इंचावरती गळा घेतलेला आहे. आता बघा इथं शोल्डर मुंडा आपल्याला 6.5 इंचाचा घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आणि थोडंसं 1.5 इंच आतल्या साईडला घेऊन असा मुंड्याला मी आकार देऊन घेणार आहे. बघू शकता बोटनेकमध्ये बरेच प्रकारचे असतात. फ्रंट डीपनेक असेल, बॅक डीपनेक असेल तर शोल्डर मुंडा वेगळा घ्यावा. फ्रंट ओपन असेल, बॅक पॅक असेल तर शोल्डर मुंडा वेगळा घ्यायचा असतो. असे बरेच पद्धती असतात. बघा इथं 10-10.25 इंच मी उंची घेतलेली आहे. आपलं फ्रंट पॅक असणार आहे, त्यासाठी मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. टक्स पॉईंट आपला 10.15, 10.10 घेतला तरीही चालणार आहे. बघा इथून खाली अशी स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. अशा पद्धतीने थोडासा कपडा फिरवून घेते, म्हणजे आपल्या पफला आकार देता येईल. आणि बघा असा पफला हलक्या हाताने गोलाकार आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं बघा टक्स आपल्याला 2.25, 32 साईडचे 2.25 घेतला तरीही चालणार आहे. बघू शकता 9.5 प्लस जो इथं घेतलेला आहे 2.25 किंवा 2.5 तेवढाच आपल्याला त्या बाजूला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हा इथं मी एवढाच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर बघा अशी तिरकी लाईन मारला तरीही चालेल किंवा असा थोडासा हलकासा आकार देऊन कटिंग केला तरीही चालेल. दोन्ही प्रकारे पप खूप सुंदर असा आपला बसतो. तर बघा इथं आपला शिलाई मार्जिन 1 इंच आहे, ते इकडं ॲड करून घ्यायचं आणि असा तिरकी लाईन जोडून घ्यायची. आता तिरकी दिसते पण शिलाई केल्यानंतर ती अगदी स्ट्रेट व्यवस्थित येते. बघा हे जे खाली पॉईंट 1 इंच आहे तो आपला इथं अस्तरला जोड येणार आहे. तो कसा जोड द्यायचा हे मी पुढं सांगेनच. बघा ही लाईन खाली अशी व्यवस्थित एक्स्ट्रा वाढवून घेतली आणि ही अशी इथं वाढवून असा शेप देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा असा पॉईंट खाली वाढवून घेतला आणि हा असा तिरका जोडून घेतला. ह्याला सुद्धा आपल्याला एक साईडला जोड येणार आणि हा असा आपला इथं ती खाली वाढवून असा तिरकी लाईन येणार आहे. ती कशी द्यायची हे तुम्हाला मी जोड देताना सांगेन. बघा इथं हलकासा पानगळा मी असा देऊन घेतलेला आहे, कारण आपला फ्रंट पॅक आहे आणि पुढं पानगळा आहे. तर बघू शकता आपलं पूर्ण प्रिन्सेस कटचं मार्किंग झालेलं आहे. जसं मार्किंग केलेलं आहे अगदी व्यवस्थित त्या साईजनं आपल्याला व्यवस्थित असं
कटिंग करायचं आहे. बोटनेकमध्ये बरेचसेच प्रकार असतात. प्रत्येक प्रकाराच्या वेळेला गळा रुंदी, शोल्डर, मुंडा प्रत्येक वेळेला वेगवेगळे टाकावे लागतात. आता इथं बघा मी डीपनेक 7ने कटिंग केलेलं आहे, पण मागं बॅकनेक आहे, डीप आहे, पण मागं आपल्याला शो बटन आणि नॉटचे आय बनवायचे आहे. तर त्यासाठी ती डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला शोल्डर मुंडासुद्धा वेगळा घ्यावा लागणार आहे. तर तो किती घ्यायचा तो ह्याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शोल्डर, मुंडा, गळारुंदी सगळंच आपल्याला चेंज करावं लागणार आहे. तर बघू शकताय आपल्या ब्लाऊजचं कटिंग व्यवस्थित असं झालेलं आहे. हे दोन्ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. पानगळा बघा, खूप सुंदर असा आपला पानगळा तयार झालेला आहे. तर चला बघू ह्याला जोड कसा द्यायचा ते दाखवते तुम्हाला. हे मेन फॅब्रिक आहे, हे व्यवस्थित आपलं फ्रंट हे पॅक असणार आहे, म्हणून फ्रंट पानगळा मी हा बंद बाजूकडेच व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे. म्हणजे काय होईल, आपलं बॅकनेकला हुक लूक येणार आहे. तर बघा व्यवस्थित असं अर्धा इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला कटिंग करून मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. आता हा आपला साईडचा भाग आहे, तो कसा ॲडजस्ट होतो हे बघत आपल्याला, कारण कमी कपडामध्ये सुद्धा एक वेळेला आपल्याला कस्टमरचं प्रिन्सेस कट ब्लाऊज बसवावं लागतं. तर त्यासाठी अगदी काटोकाट असं आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे जास्त अजिबात कटिंग करायचं नाही आहे. बघा जसा पार्ट ॲडजस्ट होतो तसा चेक करून मी घेतलेला आहे आणि असा व्यवस्थित ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. बघा थोडासाच कपडा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर अगोदर ह्याला जोड कसा द्यायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, बघू शकताय तुम्ही, हे आपले कठोराचा पार्ट आहे. दोन्ही एकमेकावरती व्यवस्थित ठेवून उलटा सवचा आधी मी मार्किंग करून घेते, म्हणजे आपला गोंधळ उडणार नाही. बघा तो उलटा आहे. एकच पार्टला आपल्याला फक्त जॉईन द्यावायचा आहे. बघू शकते असा कपडा ठेवून मी एक सिम्पलशी टिप मारून घेतली. परत पलटी करून त्याच्यावरती आपल्याला एक दाब टिप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीने कसा जोड द्यायचा हे मी तुम्हाला इथं दाखवत आहे. बघा आता हा जो पार्ट आहे हा आपला परफेक्ट मापात तयार झालेला आहे. तो आहे असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि फक्त आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. झाला आपला कटोरीच्या भागाला, आपल्या प्रिन्स कटोरीच्या भागाचा जोड देऊन तयार. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही आपला हा पार्ट तयार झालेला आहे. बघा आता ह्या पार्टला सुद्धा आपल्याला जोड द्यायचा. तर असा मी सिंपल इथं जोड देऊन घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, डबल न देता सिंगल कपडा करूनच आपल्याला जोड द्यावायचा आहे. बघा आता इथं एक्स्ट्रा अर्धा इंच दोन्ही साईडला मी एक्स्ट्रा कापड सोडून जोड द्यायचा आहे, कारण आपल्याला वरच्या साईडला काही जास्त नकोच आहे, म्हणून यासाठी मी एक्स्ट्रा सोडलेलं आहे. कारण कपडा आपला तिरकस कटिंग आहे. बघा सिंपल एक टिप मारली, प्लस बाहेरच्या बाजूला फोल्ड करून एक दाब टिप टाकून घेतली. आता बघा कपडा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा. जसा आपला गळा वगैरे आहे अगदी व्यवस्थित तसा ठेवून घ्यायचा. आणि आपल्याला किती वाढवायचं, तो 1 इंच, 1.25 इंच आणि मार्जिन पकडून आपल्याला किती वाढवायचं हे सगळं व्यवस्थित आपल्याला असं चेक करून घ्यायचं. म्हणजे कुठेही कपडा एक्स्ट्रा राहायला नको आणि कुठेही कपडा आपला कमी पडायला नको, हे व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही, इथं टेपच्या साहाय्याने घेतला तरीही चालेल किंवा दुसरा पार्ट मोजून घेतला तरीही चालणार आहे. तर बघू शकताय, बघा इथं खाली मी 1.25 इंच ते 1 इंच वाढवून घेणार आहे, कारण 1 इंच आपला कपडा कमी होतो आणि 1.25 आपला वरचा शिलाई मार्जिनमधला असं वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा मी तुम्हाला तिन्ही प्रकारे सांगते. असं लाईन मारून घेतला तरीही चालेल, किंवा हा आपला जो प्रिन्सचा कटोर आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही, बघा असं मार्किंग अगदी व्यवस्थित जुळवेत. हा टक्सुद्धा पॉईंट आपल्याला एकसारखा व्यवस्थित जुळवेत येतो की नाही हे चेक करत आपल्याला पॉईंट काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं परफेक्ट असं माप तयार होतं. तर बघा आपला पॉईंट बरोबर झालेला आहे. मी तुम्हाला टेपच्या साहाय्याने सुद्धा मोजून दाखवते. बघा आपली तयार उंची किती आहे, 14 आपल्याला घ्यायची किती आहे, 15. तर 15 उंची आणि प्लस वरचं मार्जिन असं मिळून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. बघा आणि अशी तिरकी लाईन मारून घेतली
आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला. झाला आपला सिंपल असा जोड तयार. बघू शकताय ब्लाऊज.